नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी ग्रामपंचायतने कायद्याचं केलं उल्लंघन। अहिल्यानगर ऐवजी अहमदनगर म्हणून घेतली शपथ। ग्रामसभेमध्ये झाला मोठा गोंधळ। ग्रामपंचायतीवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी। संगमनेर तालुक्यातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे सुकेवाडी ग्रामपंचायतीची ग्रामसभा होती। या ग्रामसभेमध्ये मोठा गदारोळ पाहायला मिळत आहे। तो म्हणजे काही दिवसांपूर्वी गावाने काही निवेदन व आंदोलन केले होते। ते म्हणजे अहिल्या देवीची असणारी जुनी बारव ग्रामपंचायतच्या जागेवर होती। ग्रामपंचायतने ती बारव बुजवली आणि त्यावर कब्जा केला। त्यामुळे नागरिक संतापले होते। त्यामुळे ग्रामपंचायतीने सांगितले होते, आपण ग्रामसभा घेऊ आणि त्यामध्ये विषय घेऊ आणि काहीतरी मार्ग काढू। त्यामुळे आज ग्रामसभा ठेवलेली होती। त्यावेळी ग्रामसभेमध्ये अहिल्यानगर जिल्ह्याऐवजी अहमदनगर असा उल्लेख ग्रामपंचायतने केला आहे। तशी शपथ सुद्धा नागरिकांना घ्यायला लावली आहे। त्यामुळे नागरिक संतापले आहे। त्यामुळे नागरिकांचे म्हणणे आहे की शासनाने अहिल्यानगर जिल्हा केला असून ही ग्रामपंचायत अहमदनगरचा उल्लेख करते। कायद्याचे नियमाचे पालन का करत नाही, कायद्याचा अपमान करत आहे। त्यामुळे कायदेशीर या ग्रामपंचायत बॉडीवर कारवाई करावी असे नागरिकांचे म्हणणे आहे। आणि त्यावेळेस एक वेगळे वातावरण या ठिकाणी पाहायला मिळाले। सुकेवाडी ग्रामपंचायत पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर यांनी बांधलेल्या पिण्याच्या पाण्याच्या बारव संदर्भात ग्रामसभेत ठराव चालू असताना ग्रामसभेच्या नियमानुसार प्रतिज्ञापत्र घेतलं जातं। त्या प्रतिज्ञा शपथपत्रात अहमदनगर असा उल्लेख करून ग्रामसभेने आणि ग्रामपंचायत अहमदनगर असा उल्लेख केला आणि अहिल्यानगर या नावाला विरोध करून अहिल्या मातेच्या नावाला विरोध केला। त्यामुळे नागरिकांनी सुकेवाडी ग्रामपंचायत बॉडीचा जाहीर निषेध केला आहे। या संपूर्ण ग्रामसभेचे चित्रीकरण राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलने केले आहे। पहा नक्की काय झाले होते या ग्रामपंचायतीमध्ये, ते पुढील प्रमाणे। आणि तुम्ही कायद्याचं उल्लंघनाच्या बाता करता। पहिलं उल्लंघन कुणी केलं कायद्याचं? ग्रामपंचायतीचा काय तांत्रिक दोष सरपंच आणि ग्रामपंचायतीने ग्रामस्थांची माफी नाही माफी मागू चालणार नाही। प्रत्येकाने शपथ घेतली, शपथ घेतली। तुम्ही शपथ देतात अहमदनगर म्हणून शपथ देतात। या जिल्ह्याचं नाव काय अहमदनगर आहे का अहिल्यानगर आहे? इतका तिरस्कार केला जातो का? कोण टायपिंग करतं? टायपिंगला कोण आहे? स्वतः राहिलो। जर तुम्ही कायद्याचं उल्लंघन करता, कोणती टायपिंग वर ठेवलं? तुम्ही कायद्याचं उल्लंघन करता का? तुम्ही कायद्याचे नियम सांगतात आणि अहमदनगर म्हणून शक्ती देता लोकांना। जिल्ह्याचं नाव हे अहमदनगर आहे का अहिल्यानगर आहे? आता पुढं नाही पुढं नाही। अहिल्यानगर काल झालं का अहिल्यानगर? मग चूक व्हायला काल झाला का? ते एवढा भयानक तिरस्कार असतो का? त्या नावाचा एवढा तिरस्कार आहे का? वास्तू काढायला तुम्हाला वेगवेगळ्या भांड्या फुटून राहिल्या ना? तुम्ही शपथ घेतली, म्हणून शपथ घेतली। कायदेशीर तुम्ही तत्व कायदे सांगतात ना, मग प्रथम तुम्ही अहमदनगर म्हणून शपथ का घेतली? आईला मातेचा मुद्दा तुम्हाला जर जातो मॅडम, नाही जाणार। निषेध आहे, निषेध करतो। जर तुम्ही जिल्ह्याचं नाव तर अहमदनगर तुम्हाला म्हणायला कोण वाटत? आईला मातेला तुम्ही काय सपोर्ट करणार? तिच्या वास्तूला सपोर्ट काय करणार तुम्ही? तुम्ही सपोर्ट काय करणार? तुमच्या कुठल्या अपेक्षा ठेवणार आम्ही? कायद्याच्या उल्लंघन केलं तुम्ही। सरकारचा उल्लेख केला त्यांनी। शक्ती घेणाऱ्यावर गुन्हे दाखल करायला लावला। एकच नंबर पटले। तुम्ही शक्ती घेता ना, अहमदनगर म्हणून शक्ती घेतात ना, घ्या। एवढा तिरस्कार केला जातो का आईला मातेचा? तिला काम करायला का समोर यायला गेलं का? तिचं नाव घ्यायला तुम्हाला जर जातं, तिची वास्तू काढायला तुम्ही सांगतात अनुमोदन घ्या, मतदान घ्या। अरे घेत नाही ना गावता राव, त्या नाटा राव, काय जर जाऊ राहिलं तुम्हाला? तिच्या विरोधात एवढे का? काम केलं का? राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, संगमनेर।
ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.